ही आहे 1499 रुपयाला बांधण्याची साडी. खूप सुंदर सुंदर झुमके आहेत. खूप सुंदर साडी आहे पण. हा एअरपोर्टला आल्यासारखं वाटतंय बघ. मुंह में पाणी आ गए ना. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि आज एकादशी सुद्धा आहे. तर माझे दोन्ही उपास आहेत, पण मी आज एकादशीच पकडणार आहे. त्याच्यामध्ये गुरुवार सुद्धा येतो. तर आज तुळशीला जल नाही अर्पण करायचं, असं म्हणतात की तुळशी मातेची सुद्धा आज एकादशी असते. म्हणून मी फक्त आता पूजा करणार आहे तुळशी मातेची. तुळश्री श्री शिवे पापहरणी पुण्य दे नमस्ते नानुते नमो नारायण ते नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. चौकट पूजन झालेलं आहे आणि या इथे मी स्वयंपाकाची तयारी करत आहे. कढईमध्ये ब्रोकली टाकलेली आहे शिजायला आणि आता चपाता बनवून घेते पटपट. हातकडा फोंडजी 2 मिनिटांनी कर म्हण. सकाळी फोंडजी जेवायला बसलेले आहेत आणि फोंडजीने आज देवपूजा नाही केली कारण त्यांना उशीर झालेला आहे. म्हणलं मी करते देवपूजा, मी खाऊन निघा लवकर ऑफिसला. आओ जाओ फोंडजी. खूप डाऊनफॉल झालं. ठीक आहे मग सावकाश या. धूपदीप दर्शयामि नैवेद्यं समर्पयामि. चला तर मग आता गौरीची पूजा करूया. आज गुरुवार आहे. मित्रांनो, मी आता जेवायला घेतोय. आज ब्रॉकली, डाळ आणि चपाती आहे. तू काय नाही जेवणार आहे? आज एकादशी ना बाळा, सिगली महिने खाऊंगी, दोपहर में फल खाऊंगी. नाही आता ना थोड्या वेळाने जायचं आहे आंटी बरोबर तुळशी बाग. तुळशी बागेत जायचं आहे खरेदीला. तुला काय घेणार आहे? मला काय नाही घ्यायचं, पण काही जर आवडत दिसलं तर मोह नसतं आवडत. सांगता येत नाही काय घेईल ना घेईल. काय मागवलं आईने? काय माहिती, आईचे पैसे आई काही पण मागू. बस खोल दे. बाई एवढूशा याच्यात काय? हो ओ बाई, कसं ठेवायचं याच्यात? दिसत नाही कसं ठेवायचं. काही पण बडबड नको. अरे कसं ठेवणार बाई? शंख ठेवायचं याच्यावर. दाखवायचं. ही परमनंट जागा नाहीये, इलिस्ट्रेशन साठी दाखवतो. इलुस्ट्रेशन ओ बाई. व्ह्यू. मंदिरात जाऊन येते मी. तोपर्यंत झाडू वगैरे मारा, घर स्वच्छ करा. हॉल आणि किचन तर झाडू मारलेलं आहे मी. बेडरूम झाडू मारा, ठीक आहे. आणि खाली फुलं आहेत, फुलं घेऊन जाते देवासाठी. आणि जल पण घेतलेलं आहे, कलश पण घेतलेला आहे. वरती महादेवाचं मंदिर आहे, खाली श्रीकृष्णाचं मंदिर आहे. दोन्ही देवतांचं दर्शन होईल. आतवी भेटला. मंदिरातून जाऊन आलेली आहे मी. जेवण झालं बा, ऐसा उठा के रखियो. तर आता मी थोडा वेळ नामस्मरण करते आणि नंतर मग काहीतरी खाऊन घेते. नामस्मरण झालेलं आहे आणि आता हे 2 संत्रा खाते. बरं थोडंसं ठीक आहे. पण दादा येऊ का? ओके चला तर मग आता आम्ही तुळशी बागेमध्ये चाललेलो आहोत. मी, भाभी आणि युतिका. जमेगी ना तुमको? चलेंगे फिर. तर आम्ही 3 जणी ह्या गाडीवर जाणार आहे मेट्रो स्टेशनपर्यंत. त्याच्यानंतर मग मेट्रोने जाणार आहोत तुळशीबागेमध्ये. मंडई स्टेशनला उतरावं लागेल. अगं तू तयार होईल रुगी. तू कुठं चालली?
बैठी हूँ बस, अभी ऑफिस जाने वाली हूँ। हाँ तो ऑफिस मध्ये बस. दीदी गेती है देखो कैसी बैठी भाभी. मैं क्या करूँ कैसे? आली 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 गेली आमची लाडली आली. ही तू पण लाडलीच आहे. बस खास खास युतूसाठी चाललेलो आहोत. तुझा काय बाळा कार्यक्रम? हां फेअरवेल आहे युतूचा आणि काहीतरी घ्यायचं तिला ज्वेलरी आर्टिफिशियल. चौघे जण बसणार का आपण? घेऊन नाही जायचं. मैं चल रही हूँ. काय चल आराम से चला भाभी गाड़ी. सीट नहीं है शायद. मेट्रोमध्ये स्कूलची पिकनिक आलेली आहे. खूप साऱ्या मुली आहेत. मेट्रो सगळी फुल झाली. मेट्रोमध्ये कसं वाटतं? छान. आम्ही उतरलेलो आहोत मंडे स्टेशन. चला आता इथून पायथ्याशी तुळशीबागमध्ये जाणार आहोत. वरती खूप छान केलेलं आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट पूर्ण मेट्रो अंडरग्राऊंड आहे. तर हे स्टेशन एवढं सुंदर दिसतंय. ही तुला कशाची फील येते? एअरपोर्ट सारखी ना? आम्ही गेलो होतो लास्ट टाइम. हां एअरपोर्टला आल्यासारखं वाटतंय. बघ एअरपोर्टचा पण आनंद घेतला. आज भीड़ कम है ना अभी? हाँ नहीं तो सैटरडे संडे बहुत ज़्यादा होती है. मस्त लग रहा है, अच्छा लग रहा है. हाँ शांती 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 वाटते. 50 रुपये किलो देती पहिला. 50 रुपये किलो. हाँ स्वस्त आहेत स्वस्त आहेत. तुळशीबागेमधील न्यूचन ब्रँच आहे. या कितीपर्यंत आहेत? येत आहे ही 1000 पर्यंत. 1000. आणि कुठल्या प्रकारची साडी? सिल्क मध्ये. सॉफ्ट सिल्क. साडी तर अच्छी हवी. मस्त. हे ब्लाउज ना. ही कुठली साडी? हां सॉफ्ट सिल्क. आणि टाइप मध्ये. याची काय किंमत आहे? 1300. 1300. छान आहे ना पदर छान. यांच्याकडे फॅन्सी साड्याची व्हरायटी पण खूप सुंदर आहे. अच्छा 1970 रुपये. ही पण छान आहे. प्लेन मध्ये आहे का? पेस्टल कलरमधून आहेत साड्या ह्या सगळ्या. ये भी अच्छी बांधणी. ही आहे 1499 रुपयाला बांधणीची साडी. या कॉटनच्या साड्या आहेत आणि याची किंमत फक्त 399 रुपये आहे. अच्छी आहे पिस्ता कलरची. भाभीने ही सुंदर साडी घेतलेली आहे कॉटनची. इसकी क्या किंमत आहे भाभी? 750. खूप सुंदर साडी आहे. पण अशी साडी आहे. याची किंमत आहे 599 आणि ही सुद्धा कॉटनची साडी आहे. इथं काठपदर साड्या पण खूप सुंदर आहेत. 1599 रुपयाला एवढ्या सुंदर साड्या आहेत. छान आहे. हा पदर आहे. ही बुट्टी आहे पूर्ण ऑल ओव्हर साडीला. नहीं ना भाभी मेरे पास बहुत ज़्यादा है साड़ियाँ. हाँ यू तुझ्यासाठी ज्वेलरी पाहायला आलो होतो आपण.
आणि बघ एवढ्या साड्या घेतल्या. असं काही नसतं, हा असं काही नसतं. हा पर्टिक्युलरली माझ्यासाठी आलो नव्हतो. मम्मीसाठीच आलो का? तर माझ्यासाठी साडी घ्यायला घेऊन हा. चाललो मम्मीची मम्मीची साडी मम्मीसाठीच खूप घेतल्या. चालतं कलेक्शन मध्ये ऍड झालं. हा ठीक आहे चला आता डायरेक्ट तुळशी बाग आता तुझ्यासाठी ज्वेलरी. बापरे तुळशीबाग मध्ये बघा आता 3 वाजताची गर्दी, खूप गर्दी आहे. आणि हे आतमध्ये गेलोच नाही आम्ही अजून, बाहेरच आहे, तर एवढी गर्दी आहे. भरले अक्षरशः तुळशीबाग फुल लोकांनी. तर असं आहे तुळशीबाग. मी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुळशीबागमधले. आणि इथे खूप साऱ्या सुंदर सुंदर ज्वेलरी आहे. तुळशीबाग म्हणजे ज्वेलरीचं मार्केट आहे, आर्टिफिशियलवाले. त्या बांगड्या पण खूप सुंदर सुंदर आहेत, मोत्याच्या बांगड्या आहेत त्या. त्या कितीला आहे दादा? दादा 150. हे मंगळसूत्र खूप सुंदर आहेत, मोत्याची डिझाईन आहे मंगळसूत्रावरती. कितने को बोल रहे? 150. हां छान आहे, खूप सुंदर आहे. हे सुंदर सुंदर आर्टिफिशियल ज्वेलरी आहेत. इकडे मोत्याच्या खूप साऱ्या ज्वेलरी आहेत. खूप गर्दी आहे शॉपवरती. हे कितीला आहे दादा? 300ला. तर खूप सुंदर दिसत आहेत, महाग आहेत पण. एक 3 पॅटर्न. अच्छा याच्यामध्ये 3 पॅटर्न आहेत. 3 पॅटर्न. हां खूप सुंदर आहेत बघा, मस्तच. 150. हां पकडो पकडो भैया. असं वाटतं सगळ्याच ज्वेलरी घ्याव्यात ह्या. इथे खूप सुंदर सुंदर झुमके आहेत. 2-3 झुमक्याचे जोड घेतलेले आहेत. ते खूप सुंदर झुमके आहेत छोटे छोटे. आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही सातारा तिथे ते बिना बारफाल आहे ना. हां सगळं आहे म्हणतात काका, घेणाऱ्या पाहिजे. तर खूप सुंदर शॉप आहे यांचं. सागाची मंदिरं, सागाचं पाट, चौरंग वगैरे सगळं काही मिळतं. हां सिमेंट काँक्रीटचं दुकान आहे, पण लाकडाचं सगळं काही साहित्य मिळतं. या मंदिरांची किंमत काय आहे? 5,500. पण सुंदर आहे, नक्षीकाम खूप सुंदर केलेलं आहे याच्यावरती. समोरच मंडईचं भांतळ आहे आणि इथं याच्यासमोरच हे मार्केट आहे. कसं वाटलं? आम्ही आता घरी निघालो आहोत आणि मेट्रोने जाणार आहोत. आता मी घरी आलेली आहे आणि आता 6 वाजलेले आहेत. आणि माझ्या चिरंजीवानी बघा किचनचे हाल कसे केलेले आहेत. तर या इथं हा एक पदार्थ बनवलेला आहे, तो म्हणजे भजी, कांदा भजी आणि चटणी. चटणी कशाची बनवली बाळा? पुदिन्याची चटणी. वा 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 वा. पुदिन्याची चटणी, मिरची भजे, कांदे भजे, अजून 3च होते. हां 3ची गेली. अरे वा 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 वा. कांदा भजी. छान 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 छान. माझी आज एकादशी आहे, वास खूप छान येतोय भज्याचा. मी खाऊ शकत नाही. आणि मी आता हातपाय धुते स्वच्छ आणि त्याच्यानंतर दिवे लावते आणि मग भगर बनवते माझ्यासाठी. आम्ही जो दुकान टाकलं ना, हा नुसतं कांदा भजीवर राडा करू. कांदा भजीवर राडा एकदम नुसतं कांदा भजीवर. अरे वा. मग जाडू पुदिन्याची चटणी करू कशा लागतात? एकदम भारी. एकदम भारी. छान छान. खालो खालो. मला मिरची भजीचा पण रिव्ह्यू देतो मी. हा मिरची भजी तू खाशील का? वा 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 मिरची भजी पण राडा. वा वा वा. छान छान छान. खालो खालो. बघा हे भजी माझ्या मनाने बनवलेले आहेत. अच्छा दोघांनी मिळून बनवलेले आहेत. पण चव ह्याच्या हातात. हा मी असल्यानंतर काहीतरी बनवायचा माझ्यासाठी पदार्थ. हा
हा मी नसले की यांना काहीतरी सुचतं की काहीतरी बनवून खायचं. अरे आम्हाला कसं सुचलं, आम्ही युट्यूब बघत होतो आणि त्याच्यात तो माणूस बनवायला लागला. आता म्हणलं, नाही आता मुंह में पाणी आ गए ना. आता भजीच बनवायची. ठीक आहे, खालो खालो. चला तर मग आता मी आवरून घेते. व्हिडिओ मध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यावर तुमचं खूप खूप धन्यवाद.